मित्रांनो, असं रोजची शेतकऱ्याला पाणी भरावं लागतं आहे. बघा आता रात्रीची लाईट आहे. आता ही रात्रीची लाईट आहे मित्रांनो. मोसंबीला पाणी चालू आहे, तिकडे माणूस आहे आपला पाण्यावर. पण परेशानी ही मित्रांनो की बुवा बिबटीची दहशत आहे. रात्री बिबटेचं, डुकराचं, वन जे प्राणी मित्रांनो हे डायरेक्टली शेतकऱ्याच्या जीवावर असतात. कारण काय होतं की डुकरं जरा म्हणलं आहे तर ऊसामुळं डुकरं असतात, हे की नाही. बिबटेचं तर आहेच, चौखड बिबटेचं वावर आहे. पण मला हे समजत नाही मित्रांनो, ठीक आहे आता सरकार दिवसा तर लाईट देत नाही शेतकऱ्याला, पण रात्री जरा शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी जरा बंदूक जे असते समजा त्याचं जर परमिशन जर दिलं आहे सरकारने तर ते चांगलं आहे बुवा. शेतकऱ्याला त्याच्या जीवासाठी ते जवळ बाळगावा असं परमिशन मिळालं पाहिजे आणि शेतकऱ्याला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे मित्रांनो. कारण आता जीवावर उद्धार होऊन बघा, रातभर शेतकरी पाणी भरलं आहे. मग नसली तुम्हाला बंदूक द्यायची, नाही बंदुकीच परमिशन द्यायचं तर मग लाईट द्या दिवसा, आहे की नाही. दोहीतून एक करा. कारण ते बंदूक असली की कसं आहे बुवा थोडं सहारा राहतो. आणि हे जे बिबट्या झाले, डुकरं झाले, हे इतके भयानक त्रास आहे ना मित्रांनो की बुवा रात्री आता तुम्ही विचार करा, रात्र आहे बघा, सगळा अंधकार आहे बघा. बॅटरी जर गेली ना सगळं अंधार आहे. आता चंद्राजवळ आहे तोवर उजाड राहतो. पण मग ह्या गोष्टी झाल्या पाहिजे मित्रांनो, नाही तर काय होतं काही लोक बिबट्यांना हे पण झाले, आहे की नाही. बिबट्याच्या याच्यामध्ये बी मृत्युमुखी पडले, काही डुकरांना बी हे केलं आहे. बऱ्याच ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहे. परत रातची रोजची साप, इचू, काटा ह्या सगळ्या गोष्टीचं भेव राहतं मित्रांनो. पण तरी आता कसं आहे की आपल्या शेतकऱ्याला शेती करावंच लागते. त्याच्यात जे माल आहे, हे जे उत्पन्न आहे, याला पाणी द्यायल्याशिवाय पर्याय नसतो मित्रांनो. म्हणजे शेतकऱ्याचं असं झालेलं आहे, धरलं तर काय म्हणते तशी गती आहे आणि सोडलं तर चावतं आहे अशी गती. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला, हे आमचा काळ्या बसलेला आहे बघा. चला, जय जवान जय किसान जय